कधी काळी कुटुंब पूर्ण मर्यादित असलेला हा सण आज जर तुम्ही पाहिलं तर या सर्व बहिणी आमच्या राखी बांधण्यासाठी सकाळपासून आम्ही घरी आलेले आहेत. आता आणखी अनेक बहिणी येणार आहेत. म्हणून हे जे काही नातं निर्माण करायचा प्रयत्न एकनाथ शिंदे साहेबांनी केला ते आजही असं म्हणतात. मुख्यमंत्री 2.5 वर्ष होतो त्या काळामध्ये मी जर काय कमवलं असेल तर ती माझ्या बहिणी आहे. मी माझ्या बहिणीचा लाडका भाऊ झाला याचं श्रेय सगळ्यात मोठं सर्टिफिकेट आहे. आणि त्याचाच परिणाम आज महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणी त्यांना केलेली सहकार्य शिंदे साहेबांनी त्या ती जाणीव ठेवून आज प्रत्येक ठिकाणी त्या लाडक्या बहिणी आपल्या भावाला तो आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल किंवा पदाधिकारी असेल त्यांना आपलं संस्कृती जाणून ते ओवाळणी करतात. आनंद दिघे साहेबांचा तर हा कित्येक वर्षापासूनचा हा कार्यक्रम होता. म्हणजे आनंद दिघे साहेबांच्या हाताला इथपासून राख्या तर इथपर्यंत राहायच्या, दोन्ही हातात राख्या बांधायला सुद्धा जागा राहत नव्हती. असे ते त्यांच्याकडे अशी लाईन लागली. म्हणून ते तर सर्वांचेच म्हणून त्यांनी जे काय सुरू केलं होतं त्याचा परिणाम आता एकनाथ शिंदे साहेबांनी या माध्यमातून सुरू केला. मला वाटतं हा सगळ्यात चांगला मेसेज महाराष्ट्रात एकनाथ शिंदे रात्रीसाठी कोळीवाड्याला गेले आणि तिथे अतिशय ठाकरे पण आले, प्रोबॅटरी कार्यकर्ते आमने सामने आले आणि घोषणाबाजी सुरू काय अशा कार्यक्रमामध्ये घोषणाबाजी करणे किंवा एकमेकांच्या विरोधामध्ये पाहणे वगैरे ह्या गोष्टीला महत्व देऊ नये. जेव्हा एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आपण जातो त्या टायमाला प्रत्येकाशी हसून खेळून बोललं पाहिजे. राजकीय मतभेद तुमचे असू द्या, परंतु सार्वजनिक याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यामध्ये मतभेद तयार करून एकमेकाबद्दल लढाईसाठी जे काही तुम्ही प्रवृत्त करतात मला वाटतं हे चुकीचं आहे. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेब वेळेला धावून आलेले हे त्याच्या लक्षात नसेल, कारण ते मतदारसंघामध्ये त्यांनी फिरलेच नाही. निवडणुकीच्या काळामध्ये एखाद्या वेळेला मधल्या काळामध्ये आणि त्यावेळेला आम्ही त्या वरळीमध्ये मी स्वतः त्या कार्यक्रमात होतो. त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी असताना त्यांनी कार्यक्रम सुद्धा घेतले. शरद पवारांचा आपला स्टेटमेंट. शरद पवार म्हणाले एकनाथ शिंदे शांत आहे, त्यांचा स्वभाव मी ओळखतो, ते दिल्लीला जाऊन आले, त्याचा अर्थ ते लवकरच वेगळा निर्णय. शरद पवार साहेब आता सर्वांचं मन ओळखायला लागले, ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या मनात काय हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा आणखी कळालेलं आहे. परंतु जर काही बहिणीचं असेल तर निश्चितच ते सर्वांना विचारतो आणि म्हणून या भेटीला तसा राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करू नये.